कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील वाकरे येथे सापावर पाय पडल्याच्या भीतीनं घाबरलेल्या चिमुकल्याचा तापानं मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अर्णव नवनाथ चौगले असं या चिमुकल्याचं नाव आहे. शाळेतून परतत असताना अर्णवचा पाय एका सापावर पडला होता. याची त्याच्या मनात भीती बसली होती. त्यातूनच त्याला ताप आला आणि ताप मेंदूत गेल्यानं त्याचा मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होतीये. रविवार संध्याकाळी ही घटना घडली आहे. वासंती जगदाळे यांची चंदगड आगार प्रमुखपदी झालेली नेमणूक रद्द करावी अशी मागणी चंदगड तालुक्यातील एका शिष्टमंडळाकडून करण्यात आली आहे. याबाबत आज चंदगड तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय. वासंती जगदाळे यांनी फलटण आगारमध्ये अष्टविनायक यात्रेनिमित्त प्रवासी खर्चात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केलाय. हे प्रकरण ताजं असतानाच त्यांची चंदगड तालुका आगार प्रमुखपदी बेकायदेशीर निवड करण्यात आली आहे. ही निवड रद्द करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा या शिष्टमंडळानं दिलाय. तसेच चंदगड तालुका हा मागासलेला असल्यानं येथे अनेक शासकीय पदं रिक्त आहेत. या पदांवर निलंबित केलेल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. असे प्रकार न थांबवल्यास जनतेच्या आक्रोशाला सामोरं जावं लागेल असं या निवेदनात म्हटलंय. महानगरपालिकेत रस्त्यांच्या कामात आधी टक्केवारी होती, आता थेट भागीदारी झाल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं आज करण्यात आला. तसेच ज्या कंत्राटदारांनी केलेले रस्ते दायित्व कालावधीत खराब झाले त्यांना ब्लॅकलिस्ट करून यापुढे काम देण्याचं बंद करावं अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे. ठाकरे गटाच्या शिष्टमंडळानं आज महानगरपालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांची भेट घेतली. त्यावेळी शहरातील खराब रस्ते, दायित्व कालावधीत खराब झालेले रस्ते आणि नव्यानं होऊ घातलेले रस्ते यावर चर्चा करण्यात आली. चर्चेदरम्यान हा आरोप करण्यात आला. यावेळी एक निवेदन सुद्धा देण्यात आलंय. सातारच्या खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे झालेल्या दंगलीला भाजपचं बळ असल्याचा गंभीर आरोप ऑल इंडिया मजलिस ए इतेहादुल मुस्लिमीन अर्थात MIM संघटनेनं केलाय. MIMचे राज्य कार्याध्यक्ष अब्दुल गफर कादरी यांच्यासह शिष्टमंडळानं पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. या मागणीचं निवेदन कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुरारी यांना आज देण्यात आलं. पुसेसावळीतील दंगलीला भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांनीच चितावणी दिली असून सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी कर्तव्यात कसूर केली आहे. त्यामुळे त्यांच्यासह संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावा अशी मागणी MIM कडून करण्यात आली आहे. MIMचे राज्य कार्याध्यक्ष अब्दुल गफर कादरी यांच्यासह शिष्टमंडळानं पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची 84वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन सुनील एडके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत मागील वर्षीच्या ताळेबंद पत्रक मंजुरीवरून विरोधी गटाच्या सदस्यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. चेअरमन सुनील एडके यांनी विरोधकांच्या प्रश्नांची लेखापरीक्षण अहवालासह उत्तरे दिल्यानंतर हा तणाव निवळला. ही सभा 4 तासांहून अधिक काळ चालली. यावेळी चेअरमन सुनील एडके यांनी 700 कोटी रुपयांच्या ठेवी, स्वमालकीच्या शाखा इमारती, कोर बँकिंग, मोबाईल ॲप सुरू करण्याचा मानस व्यक्त केला. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेऊन शहर वाहतूक शाखेकडून वाहतूक मार्गात बदल करण्यात आलेत. बापट कॅम्प परिसरात नागरिकांना एकेरी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. तसेच गंगावेश, शाहूपुरी, कुंभार गल्लीत वाहनांना प्रवेश बंद करण्यात आलाय. शहरातील कुंभार गल्ल्यांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलाय. शिरोली टोल नाक्याकडून बापट कॅम्पकडे जाणाऱ्या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आलाय. तसेच शाहूपुरी, कुंभार गल्लीमध्ये जाणाऱ्या वाहनांना नाईक अँड नाईक कंपनी, रिलायन्स मॉल, आयर्विंग ख्रिश्चन हायस्कूल, गवत मंडई चौकात प्रवेश बंद करण्यात आलाय. त्याबरोबरच पापाची तिकडी, जोशी गल्ली, शाहू उद्यान या ठिकाणांहून वाहनांना कुंभार गल्लीत जाण्यास मनाई करण्यात आली आहे. या सर्व मार्गावर पर्यायी वाहतूक व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी मराठ्यांचा घात केल्याची टीका ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांनी केलाय. ठाकरे गटाच्या शिष्टमंडळानं आज कोल्हापुरातील रस्त्यांसंदर्भात प्रशासक के मंजुलक्ष्मी यांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. हसन मुश्रीफ हे ज्येष्ठ नेते आहेत. 18 पगड जातींना सोबत घेऊन ते काम करतायत. परंतु आता त्यांच्या कामाची पद्धत बदलल्याचं आम्हाला वाटत असल्याचं संजय पवार यांनी म्हटलंय. मुश्रीफांनी कोणत्याही परिस्थितीत गणपती येण्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत सकल मराठा समाजाची बैठक घेऊ असं आश्वासन दिलं होतं. मात्र ते खोटं बोलले. त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. त्यांनी मराठ्यांना फसवलंय. त्यांचा हा विश्वासघात मराठा समाज कधीच विसरणार नाही. आता त्यांनी सावध राहावं असा इशारा संजय पवार यांनी यावेळी दिलाय. कंत्राटी पद्धतीनं भरण्यात येणाऱ्या पदभरती विरोधात कोल्हापुरात सरकारी कर्मचाऱ्यांसह समन्वय समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांची रिक्त पदं कंत्राटी पद्धतीनं भरण्यासाठी 9 कंपन्यांना कंत्राट देण्यात आलंय. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित असताना आता सरकारकडून खासगीकरणाचा घाट घातला जातोय. नवनवीन शासन निर्णय पारित करून
एक प्रकारे शासकीय कर्मचाऱ्यांना वेठीस धरलं जात असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांकडून करण्यात आलाय.